घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये शिराळ्यातील दुर्मिळ पांढरा नाग ठरतोय नागपंचमीचे आकर्षण. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरात दुर्मिळ पांढरा नाग आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. कच्चाड युवा शक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांना सापडलेला हा पांढऱ्या रंगाचा नाग यंदाच्या नागपंचमीचे विशेष आकर्षण ठरत आहे. नागपंचमीच्या निमित्ताने शिराळ्यात जिवंत नागाचे दर्शन घडवण्यासाठी परवानगी मिळालेल्या 41 ग्रामस्थ व मंडळांमध्ये कच्चाड युवा शक्ती मंडळाचाही समावेश आहे. या मंडळाकडून दुर्मिळ पांढऱ्या नागांचे प्रदर्शन करण्यात येत असल्याने सकाळपासूनच नागाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पांढऱ्या रंगाचा नाग पाहण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता असून त्याला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेत प्रदर्शन करण्यात येत आहे. नागाचे निसर्गचक्रातील महत्त्व नागरिकांना समजावे तसेच सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचे प्रसारण व्हावे या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण व वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही अटी व शर्तींवर नाग पकडण्यास परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी शिराळ्यात 21 नागांना परवानगी देण्यात आली होती. यंदा त्यामध्ये वाढ करून 41 नागांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या नागपंचमीमध्ये दुर्मिळ पांढरा नाग नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे. आमच्या कच्चाड युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे. ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथं नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे. आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी ह्याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधीसुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो. आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणार. वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे. हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो. त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथं सापडलेला आहे.